जर एखादी व्यक्ती काही आपल्याला निगेटिव्ह बोलली तर त्यावर तुम्ही प्रतिक्रिया देता का? तर देत असाल तर प्रतिक्रिया द्यायची बंद करा. आता मीही ते शिकते आहे म्हणून तुमच्यासोबत हे शेअर करते आहे. आपल्याला ना अशा स्थितीत पोहोचायचं आहे जिथे बाह्य जगामध्ये कितीही नकारात्मकता असली आणि कितीही निगेटिव्ह आपल्याला कोणी बोललं तरी आपण मात्र प्रगाढ शांत राहायचं. बाह्य जगामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी आपण आपल्या अंतर्मनामध्ये असलेला आनंद आणि शांती ही कायम ठेवायची. आणि मी तर सोशल मीडियावरती आहे, माझ्यासाठी तर हे खूप 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 गरजेचं आहे आणि म्हणूनच हे सारं मी आता आत्मसात करायचा प्रयत्न करते आहे. सकाळच्या टिफिनला भाजी काय बनवायची हे सुचत नव्हतं. आहोंनी मला ही आयडिया दिली की मसूरच्या डाळीची उसळ बनव, जी आहोंना आणि प्रितिशला सुद्धा, गंमत म्हणजे प्रितिशला सुद्धा ही भाजी खूप आवडते, अगदी मनापासून तो ही भाजी खातो आणि म्हणूनच मी पटकन बनणारी ही मसूरच्या डाळीची उसळ बनवली. आणि तुम्ही पाहिलं की आहोंनी ब्रेकफास्ट काय घेतला आहे, तर आईनं दिलेल्या करंज्या आणि दूध. जेव्हा करंजी घरात असते ना तर आहोंचा हा आवडीचा ब्रेकफास्ट आहे. आणि मी खरं सांगते तुम्हाला, मोठा अगदी 5-6 लिटरचा मोठा स्टीलचा डबा जरी भरून करंजी बनवली तरी ती 4 दिवसात आहो फस्त करतात, एवढी आवडते त्यांना ही करंजी. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बरं, 5:20 होत आहेत आणि खूप दिवसाचं पेंडिंग काम आहे जे मी आत्ता करायला घेणार आहे, ते म्हणजे मिरर क्लिनिंग. आणि आता हे करावंच लागणार आहे. कारण काय सांगते. उद्या माझ्याकडे मी ज्यांच्याकडे गेले होते, माझी काकी, माझी कझन सिस्टर गौरी, जिला तुम्ही ऑलरेडी भेटलाय, तर ते लोक येणार आहेत. मी त्यांना इन्व्हाइट केलंय. काकीनं स्वामी समर्थांचं पारायण केलंय. गौरी PhD झाली आणि तिचं आम्ही केलंही तिथे जाऊन सेलिब्रेशन, बट मला माझ्या घरी तिला जेवायला बोलवायचं होतं, एक छोटीशी ट्रीट द्यायची होती आणि ते येणार आहेत. आणि मी आत्ता मिरर क्लिनिंगला घेतेय. काय झालं होतं, परवा ना प्रिया आणि अर्चना आल्या होत्या ना, आम्ही असं तिघीना चहा घेत बसलेलो. ती बिचारी अर्चना मिररमध्ये बघत होती आणि तिला दिसलंही नव्हतं काही, ती मिररमध्ये स्वतःकडे बघत होती. छान आहेत ग मिरर वगैरे असं म्हणत होती, किती वॉल सुंदर आहे वगैरे. आणि मी तिला म्हटलं की प्लीज फक्त स्वतःकडे बघ, मिररकडे बघू नकोस, नाही तर तुला डस्ट दिसेल. असं म्हटल्यावर ती काय करणार, हो मिररकडेच बघणार की नाही. झालं, दोघी जणी इतक्या हसायला लागल्या की त्यांनी मिररकडची ती डस्ट पाहायला चालू केली आणि त्या बोलल्या, खरं आहे ग, जोपर्यंत तू बोलली नव्हतीस तोपर्यंत आम्हाला डस्ट दिसली नव्हती, आता सगळीकडे डस्ट दिसते. तर उद्या येणाऱ्या माझ्या काकीला, गौरीला हे डस्ट दिसायला नकोय. आता ते लोक व्हिडिओ पाहणार आहेत आणि त्यांना कळणार आहे की ते येणार आहेत म्हणून मी आदल्या दिवशी डस्ट क्लीन केली आहे. बट ठीक आहे, हो काय हरकत आहे, त्यांचा रिस्पेक्ट ठेवूया. आणि मस्त अशी, ॲक्च्युली मध्ये खरं सांगते, न सांगता त्यावरची डस्ट नाही दिसत, पण खूप दिवस झालं ती डस्ट क्लीन पण केलेली नव्हती आणि या निमित्तानं ती क्लीन होऊन जाईल म्हणून मी आता करायला घेते. 5:30 होत आहेत. आय होप 6:30 एक तासामध्ये हे होईल. मला ना त्या बेडमध्ये ना लॅडर आहे, तेवढी काढून द्यायला हेल्प कर. चल आजा. काही यूट्यूबर्स क्लिनिंगचं शेड्यूल शेअर करतात. मला माहिती नाही कसं काय हे शेड्यूल त्या फॉलो करत असतील, कारण मी जेव्हा जुन्या घरी राहायला होते तेव्हा मी सुद्धा असं सारं ठरवून ठेवलं होतं की एवढे पैसे खर्च करून आपण इंटेरियर करणार आहोत तर आपण प्रॉपर क्लिनिंगचं शेड्यूल करायचं, ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं आणि घर एकदम मेंटेन टकाटक ठेवायचं. असं नाही आहे की माझं घर मेंटेन नाही आहे, खूप स्वच्छ घर आहे माझं, बट मी तुम्हाला तेच सांगते की शेड्यूल मेंटेन करणं माझ्याकडून होत नाही. मिरर क्लिनिंगसाठी मी नेहमी न्यूजपेपर आणि कॉलिनच यूज करते. मिरर पण अगदी चांगले राहतात, म्हणजे शाईन त्याची मेंटेन राहते, खराब नाही होत. दुसरं स्क्रब वगैरे असलेले लावायचंच नसतं मिररला, न्यूजपेपरच कंपल्सरी वापरायचा.
तयारी करून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे की न्यूजपेपर आम्ही मागवत नाही, आणि जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती असेल की मी लिटरली हे न्यूजपेपर माझ्या माहेरवरून घेऊन आली आहे खूप सारे, याचसाठी की मिरर क्लिनिंगसाठी ओनली. कट करून तयार करून घेते, म्हणजे एकदा लॅडरवरती चढलं की पटपट पटपट क्लीन होईल. आणि घरात किती मिरर आहेत ते दाखवते मी तुम्हाला आज. एनी हाऊ सगळे मिरर मी क्लीन करणार आहे. चलो लगते हैं काम पे. क्लिनिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात ते क्लिनिंगचे टूल्स, आणि सोबतच ही लॅडर इतकी मजबूत आहे ना की काय सांगू मी या लॅडरबद्दल तुम्हाला. ही बातलाची लॅडर आहे जी अतिशय बेस्ट आहे. मी तर म्हणेन ज्यांना कोणाला लॅडर घ्यायची आहे ना त्यांनी प्लीज 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 बातलाचीच घ्या. बातला सोडून इतर कोणतीही लॅडर घेऊ नका. एक तर खूप हायटेड आहे ही, इनफ हाईट आहे हिची, आणि मटेरियल इतकं भारी आहे या लॅडरचं, गंज लागणे नाही, आणि हलकी आहे, इतकी हलकी फुलकी की पेपरच्या वेट इतकी ही हलकी आहे. म्हणजे कुणीही, अगदी लहान मुलं ही इझिली ती उचलू शकतात, कॅरी करू शकतात, आणि फर्म आहे एकदम. हा पुसलेला कॉर्नर दिसतोय काही डिफरन्स? नाही दिसणार. चला करून घेते पटकन. जर का कोणाला अशी ही मिरर वॉल बनवायची असेल आणि त्यांना टेन्शन येत असेल की सतत ही क्लीन करावी लागते का, तर नाही. अगदी तुम्ही 2 महिन्यातून एकदा जरी ही वॉल क्लीन केली ना तरी ती चकाचक राहते. इतकी काही खराब होत नाही, अनलेस जर का तुमच्या घरी लहान मुलं नसतील तर. आता माझा प्रितीश बऱ्यापैकी मोठा झाला आहे, त्यामुळंच वॉल खराब होणं, घाण होणं असं होत नाही. लहान मुलं असतील तर मात्र मिररची वॉल बनवणं थोडं रिस्की आहे. पूर्ण मिरर वॉल झाली आहे क्लीन करून, थोडंसं बरं वाटतंय आता, पण अजून खूप सारे मिरर आहेत, दाखवतेच. बट जे काही साईडला लॅम्प आहे किंवा इथं सेंटरला एक लॅम्प आहे, हँगिंग लॅम्प्स, या वॉलला लावलेला हा राजहंस पक्षी, त्याला ना मी एकदा कोलिन लावलं होतं, तर तिथे चुकूनही कोलिन लावायचं नाही. त्या कोलिननी ना कलर उडतो काही दिवसांनी. तर ओला हा मायक्रोफायबर टॉवेल मी ओला करून घेतलाय, आणि याने जास्त ते पुसून घ्यायचं. कोणतंही त्याला हार्श असं लिक्विड लावायचं नाही. माझ्याकडून चूक झाली आहे, तुम्ही करू नका, त्याचा कलर उडतो. माझ्या एका राजहंसाचा कलर थोडासा उडलेला आहे, तर तो कोलिनमुळेच उडलाय. चला आता लॅम्प क्लीन करते आणि निघते पुढे. असंच असतं, एकच क्लीन करायचं ठरवलं होतं की जस्ट मिरर वॉल क्लीन करायची, बट हे क्लीन करताना आता लॅम्प सुद्धा घाण झालेले दिसत आहेत, तर त्यांनाही क्लीन करणं गरजेचं आहे. चलो. काचेच्या गोष्टी मी स्वच्छ करते, क्लीन करते म्हटल्यानंतर थोडंसं मी लक्ष द्यायला हवं होतं, जे मी देत नाही. इतकी मी त्या क्लिनिंगमध्ये बिझी होते, मग्न होते की कळतच नाही की एक्झॅक्टली कधी माझ्या हाताला कट झालं, काय झालं. तर मी अंगठ्याला माझ्या दुखापत करून घेतली आहे. तो जो काही पक्षी आहे भिंतीवर लावलेला, तो मला चावलेला आहे, कापलेला आहे, लिटरली अगदीच बऱ्यापैकी कापला तो अंगठ्याला. आणि म्हणूनच थोडीशी सेफ्टी घेणंही गरजेचं आहे. हँडग्लोव्ज घालून प्रॉपर अशा गोष्टी म्हणजे काच वगैरे क्लीन करायला हवा आहे मैत्रिणींनो. घामे घूम झाला जीव. ओके चला, आता महाराजांच्या इथला मिरर एकच झालाय सध्या, आणि 6 वाजलेत. माझा अर्धा तास गेलाय या वॉलमध्ये, पण सगळ्यात मोठा हाच होता. आता छोटे छोटे, आता हे पटकन होतील. मध्येच प्रितीशला एक ॲपल चिरून दिलं, मी पण थोडंसं खाल्लं. एनर्जी महत्वाची आहे. घरामध्ये प्रवेश करताच प्रसन्न अशी महाराजांची मूर्ती दिसावी आणि छान मोटिवेशन मिळावं, हा हेतू आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे हा जो काही स्टॅच्यू आम्ही लावलेला आहे त्या पाठीमागं, आणि इथे ना ही स्पेस खूप कमी होती, ती मोठी वाटावी म्हणून 2 पॅरल मिरर लावले आहेत, जेणेकरून छान इथे ना इल्युजन क्रिएट झालंय. 2 मिरर झाले क्लीन करून. एक तर फायर एरिया मधला, आणि हा मध्येच येऊन मक्याची कणस मी शिजायला घातली आहेत, कारण सकाळच्या चपात्या शिल्लक आहेत. आणि परवा रात्री आम्ही ती कणसं घेऊन आलोय, म्हणजे आईने जी गावावरून पाठवली होती, आणि लक्षातच नव्हती. अचानक आईशी बोलताना आता फोन आलेला, लक्षात आलं की आपल्याकडे मक्याची कणसं आहेत. तर मी पटकन कुकर लावलाय, म्हणजेच मक्याची कणसं खायची पोट भरून, आणि आहोना चपाती लागली तर चपाती आहेच, त्याच्यासोबत काहीतरी वेगळं करता येईल, ऑमलेट वगैरे. तर स्वयंपाकाचं जर काही टेन्शन नाही, म्हणजे आता मी मस्तपैकी क्लिनिंग करू शकते.
हा जो कॉमन वॉश बेसिनचा एरिया आहे हा क्लीन करताना मी नेहमी या मिररवरून हात फिरवून घेत असते, पण आज सगळ्या मिररसोबत यालासुद्धा क्लीन केलं, कारण जितकं क्लीन करावं तितकं कमीच असतं. नेहमी इथे पाण्याचे डाग पडलेलेच असतात, म्हणजे लिटरली इथे ब्रश वगैरे होतो ना तर पाणी उडतंच, आणि त्याचमुळं रोज हात फिरवणं जरी शक्य नसलं तरी हा एरिया क्लीन करताना मात्र मी आवर्जून हात फिरवत असते या मिररवरून. तुझ्या रूम मधला हा मिरर तर मी विसरलेच. चलो लाईट लावा. इथे सुद्धा हा एवढा मोठा असा उंच मिरर लावण्यापाठीमागं हेच रिझन आहे की जी काही इथली स्पेस आहे ना ती मोठी दिसावी. 4 मिरर करून झाले. आता नंबर आहे माझ्या या ड्रेसिंग टेबलच्या मिररचा, आणि यानंतर अजून पण एक मिरर आहे. थकलाय जीव, पण काही करू शकत नाही. आता करायला घेतलंय आणि करायलाच हवंय. चलो, थकलाय म्हटलं ना की खूपच थकल्यासारखं फील होतं. आता जर का मी म्हटलं की मी नाही थकलेले तर मग थोडंसं बरं वाटतं आतून. काय झालंय, चहा कॉफी वगैरे असलं काही घेतलंच नाही. चलो ठीक आहे. आणि आता कोलिन संपत आलंय. हे मला पुरवून आता या 2 मिररला हे वापरायचंय. मग झालं, याचं क्लिनिंगचं काम डन झालं. हा शेवटचा मिरर होता जो झालाय करून. चलो, बरं वाटतंय आता की सगळे मिरर ठरल्याप्रमाणे क्लीन झालेले आहेत. ऑफिसमधून यायच्या अगोदर माझं सारं क्लिनिंग झालेलं आहे. आता यानंतर मस्त आहोंच्या सोबत बसून शिजलेल्या कणसांवरती ताव मारला, जी मला आईनं दिलीत गावावरून. आणि जेव्हा माहेरवरून एखादी गोष्ट येते ना तिची चवच काही वेगळी लागत असते आपल्याला, हो की नाही. चला, आता हे 1.5 लिटर दोन्ही भांड्यांमध्ये दूध आहे. टोटल 3 लिटर. अर्ध्या 1.5 लिटरचं मी पनीर बनवणार आहे आणि उरलेल्या 1.5 लिटरमध्ये मी खीर बनवणार आहे. शेवयाची खीर बनवणार आहे, आणि सेवयासुद्धा आईनंच दिलेले आहेत गावाकडून. तर बघा, पनीर बनवताना हे जे काही प्युअर दूध आहे गोठ्यातलं ते ना लिंबूनं फाटत नाही. मी खूप वेळा ट्राय केले, ते व्यवस्थित फाटत नाही. खूप सारा लिंबू पिळायला लागतो आणि मग त्या पनीरला लिंबूचा वास येतो. म्हणून ना असं थोडंसं व्हिनेगर टाकायचं. व्हिनेगर टाकलं की पटकन दूध फाटतं. तुम्ही बघू शकता इथे अगदी ते निळं म्हणजे ना त्या दुधाचा कलर चेंज होतो आणि कम्प्लिटली पनीर वेगळं होतं आणि दूध वेगळं होतं. आणि इकडे हे काय सुरू आहे तर जेवणामध्ये मी कढी आणि भात बनवणार आहे. दही खूप सारं शिल्लक आहे, तर म्हटलं चला कढी बनवूया. आणि थोडीफार शिजलेली कणसं खाऊन ऑलरेडी अर्धं पोट भरलेलं आहे. ही सारी तयारी उद्या येणाऱ्या गेस्टसाठीच आहे. तर उद्या मी शाही पनीर बनवणार आहे, पनीर मटर मसाला. तर त्याच्याचसाठी हे 1.5 लिटरचं पनीर इतकं बनतं आहे. शेवयाची खीर आत्ता करून फ्रीजला ठेवून दिली ना की मस्त लागते, मग अगदी थंड. मला तर अतिशय आवडते अशी फ्रीजमध्ये ठेवलेली. तुम्हाला आवडते का? आणि आय होप आवडतच असावी. आणि हे बघा कसं आहे की आदल्या रात्री ही इतकी सारी तयारी झाली ना तर उद्या जास्तीचा लोड नाही येणार, कारण मला ऑफिसची कामं सकाळी लाईनअप करून पुन्हा स्वयंपाकाला घ्यायचं आहे आणि 11-12 वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे असं हे टार्गेट आहे. म्हणूनच ही सारी पूर्वतयारी, जरी मी दिवसभर स्वच्छता करून कंटाळलेले असले तरीसुद्धा ही पूर्वतयारी आत्ता होणं खूप गरजेचं आहे. नाही तर पनीर विकत आणावं लागेल, कारण मी बनवून ठेवलेलं सध्या फ्रीजरला नाही आहे. मी बनवून ठेवत असते कारण आम्ही घरीच बनवतो, तुम्हाला माहिती आहे, जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना. आणि चला आजचं हे पार्सल आपण ओपन करूया. काय मागवले हो? माझ्यासाठी सरप्राईज आहे का? तुमचं पार्सल एवढं छोटं आहे? आमचे नाहीत बाबा एवढे मोठे मोठे आहेत. आत्ता रिसिव्ह झाले. खरंच? प्रोडक्ट दाखवा ना आम्हाला. सगळे मॉल फिरून शेवटी ऑनलाईन आम्ही बॅग ऑर्डर केलेली आहे आणि खूप छान अशी डील मिळाली आहे. ओके आहे का बघा सगळीकडून? अमेरिकन टुरिस्ट माझ्यासाठी आहे ना? पिंक आहे ना, माझ्यासाठी आहे.
कलर मी सिलेक्ट केलाय क्योंकि ये मेरे लिए है। स्मूथनेस, प्रीतीश बघ ना, बाहेर ये तरी। छान आहे, माझ्यासाठी आहे म्हणून पिंक कलर आहे, असं काही नाही माझ्यासाठी, मी असंच म्हणतीये। चांगली आहे। आम्ही 2 मॉलमध्ये फिरून शेवटी ऑनलाईन घेतली प्रीतीश, मोठी वाली आणि चांगली। अमेझॉन प्राईमचा जो काही सेल सुरू होता ना 12 ते 14 काहीतरी, तर त्या सेलमध्ये ही अमेरिकन टुरिस्टची बॅग जी 9,800 हिची ओरिजिनल प्राईज आहे ती फक्त 3,300मध्ये मिळाली आहे। आणि हा कलर मीच सिलेक्ट केला आहे की अजून एक पर्पल कलरची आहे आमच्याकडे, आणि अजूनही काही कापडी बॅग्स आहेत, बट यावेळेला कापडी नको होती म्हणून ही बॅग ऑर्डर केली। ठरल्याप्रमाणे सारी कामं झालेली आहेत। किती छान वाटतं ना, जे आपण ठरवतो ते होतं तेव्हा। तर पनीर लास्ट टाईम मी बांधलं होतं ना, तर ते अगदी ठिसूळ झालं होतं, एकसारखं संद असं बनलंच नव्हतं, म्हणून मी यावेळेला आहोंना बांधायला लावलं आहे। जेव्हा आहो अशा पद्धतीने हे पनीर असेंबल करतात मस्त बनतं एकदम। चला मग उद्या बघा नक्की की कसं बनलं हे पनीर। आणि याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा। बाय।